हरभऱ्याची ओली भाजीसाठी भाजी अगोदर स्वच्छ नीट करून घ्यायची आहे। कढईत तेल तापायला ठेवायचं आहे। त्यामध्ये लसूण घालायचं आहे। लसूण चांगला लाल होऊ द्यायचा आहे आणि त्यामध्ये हरभऱ्याची भाजी टाकून द्यायची आहे। हरभऱ्याची भाजी टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे आहे। मीठ घालून भाजी हलवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची आहे आणि हरभऱ्याची डाळ मी भिजू घातली होती अगोदरच, ती डाळ टाकायची आहे आणि भाजी चांगली हलवून घ्यायची आहे। आणि भाजी खूप कोरडी वाटायली म्हणून त्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे। पाण्याचा शिंपडा दिल्यानंतर भाजीला थोडासा आंबटपणा कमी असल्यामुळे मी त्यामध्ये लिंबू पिळणार आहे। ते आपल्या आवडीनुसार लिंबू पिळा। मला तर भाजी आंबटच आवडते म्हणून मी त्यामध्ये अर्ध लिंबू पिळणार आहे। भाजी झाकून ठेवायची आहे। तिला चांगली वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी चांगली हलवून घ्यायची आहे आणि आपली भाजी झाली आहे तयार। तर तुम्ही पाहू शकता, करायला खूप सोपी आहे हरभऱ्याची भाजी।